जुन्या काळातलं काढलेलं कर्ज ही आता नवीन संचालक बोर्डाला फेडावं लागलं हे अगदी बरोबर आहे. त्यात कुणी आम्ही सुद्धा आता म्हणजे चुकीचं म्हणणार नाही. जी काय आहे ती खरं ते खरं आहे. आणि या गोष्टीसाठी आबानी एक तळमळीन चांगला निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळानं सन 2016-17 मध्ये कारखान्याचे सभासद, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या नावावर कर्ज काढून ते थकीत ठेवलं होतं. सदरचं कर्ज थकीत राहिल्यानं बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर यांनी वसुलीची कारवाई करून संबंधित शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार व कामगार यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते. संबंधितास वसुलीच्या नोटीससोबत 7/12 बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्या नावावर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळांनी कर्ज केलेली होती. त्यांच्या विरोधात शेतकरी, ठेकेदार व कामगार यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. सदर कर्जाचं प्रकरण निकाली नाही निघालं तर संबंधितांवर वसुलीची व पुढील कारवाई होणार होती. या त्रासाला कंटाळून काही शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नव्हता. परंतु कारखान्याच्या विद्यमान चेअरमन व आमदार अभिजित आबा पाटील हे याबाबत संबंधित बँक ऑफ इंडियाची प्रकरणं कोर्टात असल्यानं अनेक अडचणींना सामोरं जाऊन माननीय न्यायालय व बँक यांच्याशी समन्वयानं चर्चा करून तडजोडीनं दोन्ही बँकांची कर्ज प्रकरणं ओटीएसद्वारे निकाली काढून शेतकरी, सभासद, ठेकेदार यांना पीक कर्ज व इतर कोणतेही कर्ज प्रकरण करण्यासाठी भविष्यात बाधा येणार नाही अशी तडजोड करण्यात आली. त्यामुळे तब्बल 1089 लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. संचालक मंडळांनी दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित शेतकरी, सभासद, कामगार व ठेकेदार यांना कारखानास्थळी बोलावून सदर कर्जाचे बेबाकी दाखले वाटप करण्यात आले. दाखले स्वीकारताना संबंधित शेतकरी, सभासद, ठेकेदार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सदर प्रसंगी बोलताना आमदार अभिजित पाटील काय म्हणाले पाहूया. नारा हंगाम म्हणजे 50वा आपण यावर्षी अहवाल वाचन करणार आहोत. आणि मग अण्णांनी लावलेलं रोपटं त्याला वसंतदादांनी, भारतनानांनी वाढवलं आणि त्याची पुढची जबाबदारी आपल्या सगळ्यांमुळं आम्हा संचालक मंडळाच्या खांद्यावर आली. आणि ती निवडणुकीमध्ये जे जे बोललो होतो ते एक एक टप्प्यानं पार करायची सुरुवात झाली. मस्के सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की थोडा उशीर लागला आणि वेळ मागितला. का जप्ती नोटिसा ह्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, DRT कोर्टात केस, तुमची केस, इथल्या कोर्टात तारखा, तुम्हाला सगळ्याला नोटिसा, तुम्हाला कुठं कर्ज मिळत नाही, विठ्ठल कारखान्याला कुठं कर्ज मिळत नाही. आम्हाला संचालकांच्या नावावर कर्ज घेऊन ह्यात पैसे टाकावं लागले. पहिली 40 कोटीची बिलं द्यावं लागली. तेव्हा सूर लागला. ती सूर संपेस्तोवर आपला कारखान्याची गाळप पहिल्या वर्षी आपण बघितलं, दुसऱ्या वर्षी आपण 11 लाखापर्यंत गाळप करायचं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं सेट झालं. आणि नेमकं दुष्काळानं पाऊस आणि ऊस कमी झाला. गेला हंगाम नेमका तोंडाला अडचणीचा आला. त्या परिस्थितीत आपल्याला कुलूप लावलेलं, जप्ती झालेली, इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं बघितलं सगळ्यांनी. पण त्याच्यातनं मार्ग काढून कारखान्याला धक्का लागू नये ही भूमिका मात्र आपण प्रामाणिकपणे पाळली. आपल्याला सरकारनं देखील कर्ज दिलं, मदत केली, कर्ज देत असताना मदत केली. आपण ही भूमिका घेतली सगळ्यात पहिल्यांदा की ज्यांचं आपल्याला कर्ज फेडायचंय. मग आपल्याला पण माहिती आहे की बँक ऑफ बडोदाचं कर्ज होतं, बँक ऑफ इंडियाचं होतं, माग OTS झालं होतं. त्या OTSला त्या ठिकाणी मुदत संपल्यामुळं एकच हप्ता भरला होता आणि वरचा हप्त्याला उशीर झाला. त्याचे पैसे भरायला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग ही सगळं मोकळं करायचं. पण ही मोकळं करताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे OTS झालं म्हणजे तुम्हाला पुन्हा 5 वर्ष कर्ज मिळत नाही, ही अडचण होती. मग कोर्टात केस होती. मग कोर्टात कॉम्प्रोमाइज डिग्री दाखल केली आणि त्याच्यामध्ये अट्ट काय टाकली मी, पैसे भरायचे. सगळ्याला माहित होतं पैसे आले ती भरतय. पण आता पैसे असल्यावर कुणाच्या हातात डाव आहे? आपल्याला काय करायचं होतं तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळालं पाहिजे.
सिव्हिल चार्ट म्हणून आपण त्याच्यात लिहून घेतलं. मी तुम्हाला का ही फाईल आणली आहे सोबत, तर माहित असावं की नेमकं काय होतंय, काही जणांचा गैरसमज होतो. तर याच्यात आपण OTS मध्ये ठरल्याप्रमाणे वादी बँक, प्रतिवादी शेतकरी साखर कारखाना यांच्या नावे नो ड्यू सर्टिफिकेट देणार असून प्रति शेतकरी यांना म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला वादी बँकेची कडे यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण केल्यास त्या कर्ज प्रकरणाला या OTS ची बाधा येणार नाही. असं कुणाचं लिहिलंय मी? कोर्टाकडनं. ही आपली जी डिग्री दिली ह्याच्यावर कोर्टाचा आदेश घेतला आपण. मग एकदा कोर्टाने लिहून दिल्यावर तर आता कोण नाही वर. आणि एवढं स्पष्ट लिहून घेतलंय. कोणच्या? आता मी ते तुम्हाला सांगतो. आज आता दाखला आलाय, आता तुम्हाला दाखला दिलाय, तुम्हाला पीक कर्ज जर देत नाही, आता परवा पंचायत समितीत बैठक घेतली होती, तुम्ही ऐकलं असेल, तर त्यात कर्ज का देत नाहीत त्या कमिटीवर पण मीच आहे. त्यामुळं तुम्हाला द्यायला लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी करू. फक्त काय आहे, आता जर ही लिहिलेलं नसतं तर बँकेला कारण होतं तुमच्या माझ्या पुढं. आता कोर्टाकडनं लिहून घेतलंय, त्याच्यामुळं ह्याच्यामुळं अडणार नाही. दुसऱ्या काय कारणानं असलं तरी सोडवू, नाही तरी पण मीच आहे ना सोडवायला तुमचा. त्यामुळं ती पण सोडवू. बँक ऑफ बडोदाला सोमवारी आपण बोलतो. तुम्हाला असं जर कुणाचं असलं तर अवश्य भेटा, मला सांगा, म्हणजे तुम्हाला कर्ज मिळेल. आता पहिल्यांदा काय होणार सांगतो मला, सिव्हिल तुमचं खराब आहे का? तर खराब आहे. 1 वर्षात सुधारणार आहे का? नाही. पण तुम्हाला पीक कर्ज देताना सिव्हिल बघून मग पीक कर्ज घ्या. पुन्हा गोल्ड लोन एखादं घ्या 50,000 1 लाखाचं, किंवा आपल्याला थोडं कर्ज घेऊन ती फेडा. मग तुमचं ऑटोमॅटिकली ती जर 3 महिन्याला 6 महिन्याला 2-3दा जर कर्ज घेऊन फेडलं तर ऑटोमॅटिकली तुमचं सिव्हिल पण वर येतंय आणि तुम्हाला कुठलंही कर्ज घेताना ह्या दाखल्याची अडचण येणार नाही, ह्या कर्जाची. असं लिहून घेतलंय. कधी? नाही, द्यायला होतो ना मी तुम्हाला. 2 वर्षापूर्वीच सांगताय. आता ऐका की, मी तुम्हाला तारीख सांगतो की दाखला मला कधी आणून दिलाय, 6/9 तारखेला, 6/9/25, 6/9/25. आज तारीख 13 आहे, त्यामुळं 6/9/25 चा दाखला आहे. देतो ना तुम्हाला मी, काय काळजी करू नका. आणि ह्याच नाही, कोणाचं बी असलं तर करून देतो, त्याची काळजी करू नका. पण मी उदाहरण का सांगतोय, कागद आपण त्यांच्याकडनं बांधून घेतलाय आणि बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया यांचं आता जी कर्ज आपल्याकडे होतं ते आता आपल्याला OTSच्या माध्यमातून पर्याय नव्हता. पण एकदा आपण सगळी 1039 लोक ह्या कर्ज मिळण्यात आज मिळण्याच्या बरोबर वसुली बंद झाली, कोर्टात तारखा बंद झाल्या, वाद मिटला आणि तुम्ही कारखान्यानं तुमच्यावर ढकलाढकली बंद, सगळे विषय एक एक टप्पा सुरू झालाय. आणि त्या दृष्टीनं आज आपल्याला ही सगळ्याला दाखले देण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला. मी विशेष त्या ठिकाणी का बोलवलं तर आज माझ्यापेक्षा जास्त जुने दशरथ खळगे साहेब असतील, बापू असतील किंवा जुन्या संचालकाला ह्या लोकांचा त्रास होत होता. ही लोक त्यांच्याकडे जायची. ह्यांनी मला बऱ्याच वेळा कुणी सांगितलं होतं, म्हणून आज त्यांना पण बोलवलं, सगळ्याला निरोप दिलते मी. पण आज येताना दोघंच आली, पण आपण निरोप मात्र सगळ्याला दिले होते. त्याचं कारण होतं की बाबा आपण संस्था म्हणून राजकारण बाजूला ठेवू आणि एक आज काम झालंय ती तुम्हाला पण माहित व्हावं. उद्या तुमच्याकडे कोण आला, एखादा इथं आलाच नाही, त्याला ही सांगू शकतात कारखान्यावर दाखला घेऊन जावं, तुझं रुटीन लागलंय, ही माहित व्हावं म्हणून आपण ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करतोय.